जालना आणि बीड या ठिकाणी जो बंजारा समाजाचा महामोर्चा झाला, मला वाटते या मराठवाड्याच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा मोर्चा आम्ही कधी बघितलाच नव्हता। आणि एवढा उत्साह जे स्वयंस्फूर्तीने लोक जे आता दिसले बीडमध्ये सुद्धा आणि जालन्यामध्ये सुद्धा। जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे, मराठा समाजाच्या आंदोलनामुळे हैदराबाद गॅजेट समोर आलेलं आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या मुळे त्यांना आरक्षण मिळालं असं भावना झाली। तर आमच्याही लोकांना वाटलं की आमचंही नाव आपल्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे, ते आम्ही तो प्रश्न लावून धरला आहे। परंतु आमचा एकच पुरावा नाही, आमचे अनेक पुरावे आहेत। त्याच्यापैकी आणखी जेव्हा आपलं रिऑर्गनायझेशन झालं, स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956, याच्यामध्ये असं ठरलं होतं की जे लोक त्या आंध्रामध्ये होते आणि हे 5 जिल्हे जे आहेत, हे 5 जिल्हे मराठवाड्यात आल्यानंतर असं ठरलं होतं की त्यांना ज्या काही सवलती होत्या त्या इथे सुद्धा मिळत राहतील, हा दुसरा पुरावा। आणि त्यामुळे तिकडे आंध्र आणि तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळतात, म्हणून आमच्याही समाजाला, बंजारा समाजाला असं वाटायला लागलं की त्या सवलती आपल्याला मिळायला पाहिजे। माझा तिसरा पुरावा असा आहे साहेब की आपल्या देशाचं संविधान आहे, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, त्या संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 साली जी लिस्ट लागलेली आहे त्याला म्हणतात शेड्यूल ट्राईब कास्ट लिस्ट। त्या शेड्यूल ट्राईब लिस्टमध्ये आमच्या समाजाचं नाव त्याही वेळेस होतं, आजही आहे। तुम्ही जर बघितलं तर ती लिस्ट या तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गुगलला जर विचारलं तर शेड्यूल ट्राईबची लिस्ट महाराष्ट्र असं जर तुम्ही बोललात नुसता तरी शेड्यूल ट्राईबची लिस्ट येते, म्हणजे आदिवासी समाज कोण कोण आहे ती लिस्ट येते। त्या लिस्टमध्ये 35 नंबरवर आमच्या समाजाला नायक, नायका, मोठा नायका, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका। आता सिंगही आम्हालाच होते, चोळी आम्हाला येते, नायकही आम्हालाच म्हणतात। दुसरा समाज नाही या देशाच्या, या पृथ्वीच्या पाठीवर, महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही समाज नाही। पण दुर्दैव आहे की आमच्यासारखे कोणी शिकलेले त्यावेळेस नव्हते, कोणी हे शोधून काढलं नाही की ही लिस्ट आपली आहे, आपलं नाव आहे त्याच्यात, बाबासाहेबांनी आपल्याला शेड्यूल ट्राईबमध्येच टाकला आहे। त्यामुळे हा तिसरा पुरावा, म्हणजे आम्ही हे सांगू शकतो की उद्या हैदराबाद गॅजेट मराठा समाजाचं कॅन्सलही होऊ शकते, परंतु आमची जी लिस्ट आहे बाबासाहेबांनी लिस्टमध्ये टाकलेलं आम्हाला नायक म्हणून, त्याच्यामुळे त्या आपल्याला मिळू शकतं, माझा दावा आहे। कारण वसंतराव नाईकांचं नावसुद्धा वसंतराव राठोडच होतं, त्यांनी नायक लावलं। आमचे वाडवडील आताही जर तुम्ही एखाद्या मारवाड्याच्या दुकानात गेले तर ते म्हणतात या नाईक, या नाईक, बसा नाईक, म्हणजे आम्हाला नायकच म्हणतात। शिवाय उत्तर भारतामध्ये जसं इकडे लमाणी समाज, बंजारा समाज म्हणतात, त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश तिकडे नायक समाज म्हणतात, नायक समाज, बंजारा समाज नाही, नायक समाज। तर हा तिसरा पुरावा आपल्याकडे आहे, मजबूत पुरावा आहे। आणि मंडल आयोगाने सांगितलं की हा समाज शेड्यूल ट्राईबला दर्जा प्राप्त करतो, ते सगळ्या सुविधा त्यांना द्यायला पाहिजे। त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे स्वयंस्फूर्तीने, कोणाचं नेतृत्व नाही, कुठला पक्ष नाही, कुठली संघटना नाही, काही नाही, हा समाज असा पेटून उठलेला आहे। त्यामुळे आणि मी नेहमी सांगतो की मराठा समाजापेक्षा आमची ताकद मोठी आहे देशामध्ये। मराठा समाज फार तर देशामध्ये 5-6 करोड असेल, आम्ही 13 करोड आहोत, कारण आम्ही सगळीकडे आहोत। मराठा समाज पर्टिक्युलर महाराष्ट्रात आहे, आपण आंध्रा, कर्नाटका, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, बिहार सगळीकडे, म्हणजे पंजाब, दिल्लीपासून तर गुजरातपर्यंत आपला समाज आहे। या समाजाचं मोठी ताकद आता आधी होती, पण हे आम्ही दाखवू शकलो नाही। दुर्दैव आहे की मी 5 जानेवारी 98 पासून दरवर्षी 5 जानेवारीला माझा मोर्चा असतो, मी सुद्धा लाखोंचे मोर्चे केलेत, परंतु यावेळेस
आमची मागणी काय आजची नाही, पूर्वीची होती, पण असा समाज उठला नव्हता. हा पेटून उठलेला समाज आहे. त्यामुळे निश्चितपणे आज मी धन्यवाद देईल या बीडच्या सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्या आमच्या समाजाच्या युवकांना आणि महिलांना. जालन्यामध्ये सुद्धा जेवढ्या मोठ्या प्रमाणात आला त्याची दिशा जी आहे मुंबईची असेल, मुंबईनंतर दिल्ली आम्ही गाठू, पण हे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.